श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आता आपण काल श्रीपाद शिवल्लभ चरित्राच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात केली होती। लक्षात घ्या, श्रीपाद शिवल्लभ चरित्र हे बहुतेक वेळा ज्यांनी लिहिलं ते शंकर भट आणि त्यांना ज्या ज्या व्यक्ती त्यांच्या प्रवासात भेटल्या त्यांच्या संवादामधून फुलत गेलेले त्यांच्या संवादा स्वरूपात आलेले। तर जेव्हा हिमालयातील त्या मरुतमधल्या पर्वतामधल्या एका गुहेमध्ये जेव्हा ते शंकर भट गेले आणि तिथे त्या गुहेमध्ये त्यांना जे योगी पुरुष भेटले त्यांना आता हे सगळा कथा भाग सांगायला सुरुवात केली आणि ते काय पुढे म्हणतात, वत्सा शंकर भट सृष्टीच्या आधीपासूनच आदी दाम्पत्य शिव आणि पार्वती अवतरित होते। पत्नी जेव्हा गर्भवती असते तेव्हा तिच्या काही इच्छा असतात आणि त्या पूर्ण करणे पतीचे कर्तव्य असते। संसारामध्ये ते गृहीतच आहे। त्याचप्रमाणे शर्वाणी जेव्हा गर्भवती होती तेव्हा प्रभूंनी तिला इच्छा प्रकट करण्यास सांगितले। शर्वाणी म्हणाली, प्रभू, मी स्त्री शरीरामध्ये सर्व सुखांचा अनुभव घेतलेला आहे, पण पुरुषाच्या शरीराचे अनुभव कसे असतात ते मी जाणत नाही। तेव्हा मला या अनुभवांची प्राप्ती होण्यासाठी अनुग्रहित करावे। शंकरांनी तथास्तु म्हटले। तत्काळ शर्वाणीचे रूपांतर पुरुषामध्ये झाले। तेव्हा ते महाविष्णूचे रूप होते। गर्भामध्ये असलेल्या शिशूला बाहेर यावयाचे होते तेव्हा महाविष्णूंच्या नाभीतून आणि कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला। त्यांनीच सृष्टीची निर्मिती केली। श्री महाविष्णूंनी आपल्या शरीरामधून शर्वाणी नावाची सृष्टी निर्माण केली। देवरहस्य व देवलीला अद्भुत आहेत। अशा तऱ्हेने महाविष्णू आणि पार्वती देवी भाऊ बहीणच आहेत। एका श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पार्वती देवींनी महाविष्णूला राखी बांधली आणि म्हणाल्या, दादा, पशुपतीनाथ भोळे सांब आहेत। साध्य असाध्य असा याचा उच्चार, उचित आणि अनुचित पडताळून न पाहता ते वरदान देतात। असुरांना मारण्यासाठी आपल्या मायेतून अवतार घेऊन आपण माझ्या सौभाग्याचे रक्षण करीत आहात। म्हणूनच या रक्षाबंधनाचा दिवस बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा पर्वदिन मानला जाईल। श्री महाविष्णूंनी त्याला आपली सहमती दिली। हे वचन निभावण्यासाठी पशुपतीनाथ जेव्हा भस्मासुराला दिलेल्या वरामध्ये फसले तेव्हा महाविष्णूंनी मोहिनी अवतार घेतला। श्री महाविष्णूंची माया गूढ आहे, ती कशी असेल याच्या कल्पनाही करू शकत नाही। मोहिनी आणि पशुपतीनाथ यांची संतती धर्मशास्त्र आहे। कलियुगामध्ये अय्यप्पाच्या रूपाने तिचा अवतार झाला। धर्मशास्त्राचा जन्म होताच मोहिनी अंतर्धान पावली व हे दैवी रहस्यच आहे। धर्मशास्त्र दुसरे कोणी नसून स्वतः महाविष्णूच आहेत। श्री महाविष्णूंच्या रूपामध्येच ब्रह्म आणि रुद्र एकरूप झाले आहेत। धर्मशास्त्रांना त्रैमूर्ती दत्तात्रय मानले जाते। जेव्हा परमेश्वरीने पांड्य राजाची मुलगी मीनाक्षीच्या रूपात आणि परमेश्वराने सुंदरेश्वराच्या रूपात जन्म घेतला तेव्हा महाविष्णूंनी त्यांचा विवाह संपन्न करून दिला। पण परमेश्वरीने कन्यका परमेश्वरीच्या रूपात जन्म घेतला तेव्हा मात्र हा विवाह झाला नाही। श्रीपादांचा अवतार हा देशकालातीत आहे। ज्या रूपामध्ये त्यांनी कलियुगामध्ये पिटिकापूर येथे जन्म घेतला त्याच रूपामध्ये ते दिव्यलोक सृष्टीमध्ये विराजमान आहेत। इसवी सन 1320 ते 1350 अर्थात त्यांच्या जन्मापासून कुरवपूर येथे अदृश्य होईपर्यंतच्या त्यांच्या लीला सप्तऋषीसुद्धा जेथे जाणू शकले नाही तेथे आम्हा पामरांची काय कथा। तेव्हा मी विचारले, मी म्हणजे कोणी, शंकर भटांनी, महाराज इसवी सन 1336 आहे, म्हणजे श्रीपाद शिवल्लभ स्वामी 14 वर्षेच या पृथ्वीतलावर असतील का? एवढ्या थोड्या कालावधीत ते अवताराची समाप्ती करणार आहेत। तेव्हा सद्गुरूंनी उत्तर दिले, बाळा, जिथे श्रीपाद स्वामींनी जन्म घेतला आहे तिथे अवतार समाप्तीचा प्रश्न येणारच ना। जन्ममृत्यूरहित असलेल्या त्यांच्या लीला देशकालाबाधित आहेत। बघा, आता त्या ऋषीमुनींनी जे त्यांना गुहेत सापडले त्यांनी पृथ्वीच्या काही अशी अद्भुत रहस्य सांगितलेली आहेत।
पृथ्वीच्या जन्माचे रहस्य सुद्धा सांगितलेले आहे. आता कन्यका पुराणाविषयी माहिती दे. आर्यवर्तामध्ये अग्रसेन नावाचे महाराज होते. त्यांचा जन्म वैश्य कुळात झालेला असून ते श्रीकृष्ण परमात्म्याच्या समकालीन होते. त्यांचे काही वंशज दक्षिणेकडे जाऊन स्थायिक झाले. तेथेच त्यांनी आपल्या व्यवसायाचा जम बसविला. काही वंशज आंध्र प्रदेशातील बृहतशिला नगरीत राजपरिवारासोबत राहत होते. अग्रसेन राजाचे वंशज कुसुमश्रेष्ठी बृहतशिला नगरीला आपली राजधानी करून न्याय व धर्मसंमत असे राज्य करीत होते. कुसुमश्रेष्ठी दाम्पत्य धार्मिक सत्शील होते. त्यांनी यज्ञ याग केले. राजगुरू श्री भास्कर हे राजाचे गुरु आणि कुसुमश्रेष्ठींचे परम हितचिंतक होते. जगन्माता पार्वती देवी कन्यका परमेश्वरीच्या रूपाने आणि श्रीपाद शिवल्लभाने अंशरूपाने विरूपाक्ष या नावाने पुत्ररूपाने त्यांच्या कुळात जन्म घेतला. रावणाने आत्मलिंग प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली व शंकर प्रसन्न झाले. पण रावणाने असा वर मागितला की जो कोणी मागावयास नको होता. जगन्माता भद्रकाली रूपाने रावणासोबत जात होत्या. गणेशजींनी मायेमुळे रावण आत्मलिंग लंकेत नेऊ शकला नाही. लिंग गोकर्ण क्षेत्री भूस्थापित झाले. बाळा, गोकर्ण हे अतिशय महान क्षेत्र आहे. वैश्य धर्म, गोकर्ण आणि गोकर्ण क्षेत्र या तिघांमध्ये दैवतासंबंधीचे रहस्य घडलेले आहे. रावणाचा वध झाला, पण कलियुगामध्ये त्याचा एक अंश मदोमंत नावाच्या रूपाने जन्मला. कलियुगामध्ये जगदंबा भद्रकाली रूपाने एका विलक्षण रीतीने अवतरित झाली. तिच्याबरोबर राजपरिवारातली काही अन्य लोकांनी सुद्धा आर्यवर्तांच्या संप्रदायानुसार अग्नीमध्ये उड्या घेऊन आपल्या स्वाभिमानाचे प्रदर्शन केले. कन्यका परमेश्वरी आपला पती नगरेश्वराकडे गेली. जगदंबेच्या जन्मापूर्वी कुसुमश्रेष्ठी यांनी आपल्या पत्नीसह अनेक यज्ञयाग केले. राजकुलातील फक्त एका परिवाराकडून ते दूध आणि सोने ग्रहण करीत. या वंशाचे नाव पेंडा असे होते. पिठिकापूर येथे त्यांच्या वंशजांची तुझी भेट होईल. ते एक महान पुरुष आहेत. तू कुरवपुरात जा आणि श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन घे, असा आशीर्वाद देऊन सद्गुरू आपल्या दिव्य तेजोमय शरीरासकट अंतर्धान पावले. म्हणजे ते जे सद्गुरू होते, ते जे शंकर भटांना गुहेजवळ भेटले होते, ते आता अंतर्धान पावले. आता पुढे असं म्हटलं, माझ्या मराठा प्रांतातील गोदावरी तटातील परशुराम भूमीतील परमसेवकाचे महत्कार्य. आता त्यांनी इथेही माहिती दिली. प्रिय शंकर भटा, हे लक्षात घे की सत्यज्ञान हेच अनंत ब्रह्म. सत्याची जाणीव, सत्य जागृती म्हणजेच ब्रह्म. सुज्ञपणा, चातुर्य, जागृती म्हणजेही ब्रह्मच. त्याचप्रमाणे अनंत, अमर्याद आणि असीम जागृती म्हणजे सुद्धा ब्रह्मच. सर्व जाणण्याचा, ज्ञानाच्या पलीकडे आणि प्राप्त करण्याच्या पलीकडे असलेला तो ब्रह्मपदार्थ विशेषतः म्हणजे साक्षात प्रभू दत्त श्रीपाद शिवल्लभ आहेत. आता श्रीपाद शिवल्लभ काय आहेत त्याचं वर्णन केलं आहे. ते खरंच आपल्याही बुद्धीच्या पलीकडे जाण्यासारखं आहे. ते अनेक वेळा वाचल्यावर अनुभवलं ते समजेल. त्यांच्या द्वितीय आगमनाने हा पृथ्वीग्रह खरोखरच अतिशय भाग्यवान ठरणार आहे. ते जेव्हा पृथ्वीग्रहाला पुन्हा भेट देतील तेव्हा नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जातील. ते पृथ्वी तलावरील शुद्धीकरण व जागृतीचे कार्य त्यांच्या पद्धतीप्रमाणे 300 वर्षे करतील. नंतर जेव्हा ते कर्दळी वनातून बाहेर येतील तेव्हा ते स्वामी समर्थ म्हणजे चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होतील. शुद्ध प्रकाशरूप असलेले हे स्वामी समर्थांचे रूप कृष्णा आणि गोदावरी प्रदेशात असलेल्या मंगळवेढा या ठिकाणी दृश्य स्वरूपात भौतिक देह धारण करतील आणि भविष्य काळात या दऱ्याखोऱ्यांचा भाग महाराष्ट्र या नावाने ओळखला जाईल. मराठा पुण्यभूमी हे महाराष्ट्राचे सर्वस्व असेल. पिठापूरमधील मानसिकता श्रीपाद शिवल्लभांना इतकी अस्वस्थ करीत असे की बऱ्याचदा ते थोड्याशा रागाने आणि विनोदाने म्हणत, मी लवकरच मराठा पुण्यभूमीकडे जाणार आहे. मला पिठापूरमधील माणसांचा वीट आला आहे.
मला फक्त बिनशर्त आणि निखळ प्रेमाची नितांत गरज आहे. हे प्रेम मला पिठापुराच्या बाहेरच मिळेल. माझे भक्त मला बोलवीत आहेत. ते निर्जन प्रदेशातील ओसाड भागात असून संकटात आहेत. मला त्यांना भेटलेच पाहिजे व धीर दिलाच पाहिजे. त्यांचे सांत्वन केले पाहिजे. त्यांना हे सांगितले पाहिजे की हे सह्याद्रीवासी त्यांना हे सांगितले पाहिजे की सह्याद्रीवासी त्यांना विसरले नाहीत. त्यांना प्रार्थना इतक्या आर्त आहेत की त्यासाठी मला दुसरा अवतार घेऊन आशीर्वाद द्यावे लागतील. म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांचा दुसरा जो अवतार आहे म्हणजे दत्तांचा नरसिंह सरस्वती अवतार, तो का झाला त्याचं इथे थोडंसं विश्लेषण केलं आहे. जेव्हा भविष्यातील कार्याबद्दल विचारले जाईल तेव्हा ते म्हणत की आमचे घराणे, आमच्या कौटुंबिक परंपरा निरनिराळ्या आहेत. त्यातील प्रत्येक शब्द अगदी 100% बिनचूक आहे, सत्य आहे. श्रीपादांच्या रक्ताच्या नात्याच्या वंशपरंपरा खरोखरच अद्वितीय, असामान्य आणि अतुलनीय आहेत. त्यांच्या मातुल घराण्याच्या व वंशाचा विचार केला असता असे लक्षात येते की हे घराणे सुमती महाराणींना स्वतःची धाकटी बहीण मानतात व श्रीपाद शिवलमांना त्यांच्या बहिणीचे लहान मूल मानतात. श्रीपाद त्यांना परमेश्वर अथवा गुरु मानणे हे त्यांच्या दृष्टीने अकल्पनीय आहे. परशुरामांच्या भूमीत माणगाव क्षेत्री माझा सेवक व गोदावरी तटाच्या किनारी नाशिक पंचवटी या जन्मस्थानातील परमसेवक पुढे दत्त संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य करतील. पंचदेव पहाड येथे दत्त दरबार स्थापनेचे कार्य त्याचप्रमाणे कुसगाव म्हणजे खेड शिवापूर जवळ असलेल्या वाल्मिकी ऋषींनी स्थापन केलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार, त्याचप्रमाणे साईनाथाचे प्रकटस्थान याची माहिती प्रकाशात आणतील व हे ठरलेल्या कालमर्यादेत होईल. या कार्याला श्रीपाद श्रीवल्लभांच्या मातुल घराण्यातील 33व्या पिढीचे मार्गदर्शन लाभेल. श्री वासुदेवानंद सरस्वती दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या नामाचा जप व श्री शिवानंद सरस्वती पुढे दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा या नामाचा या जपाचा प्रचार करण्यास प्रारंभ करतील व जगाच्या हा अनमोल ठेवा प्राप्त करून देतील. पूर्वीच्या सुवर्णकालीन काळात वाल्मिकी या नावाने प्रख्यात असलेल्या प्रचेतस महर्षींनी एका विशिष्ट ठिकाणी खूप कडक तपस्या केली. त्यावेळी रामनामाचा उच्चार करण्याऐवजी मरा 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 असा उच्चार करू लागले. मरा 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 या उच्चाराने सर्व पापे उडून जातात, नष्ट होतात आणि पुण्याचा संचय वाढतो असं आणि त्याचे वर्धन होते. ती विशिष्ट जागा म्हणजे तो भाग म्हणजे महाराष्ट्रातील पुण्यनगर या नावाने ओळखला जाऊ लागला. मरा मरा मराठा या शब्दाचा अर्थ उडून जाणे किंवा नष्ट होणे असा आहे. ते विशिष्ट नगर पुणे या नावाने ओळखले जाईल. त्या भागात बोलली जाणारी भाषा मराठी भाषा म्हणून विख्यात होईल. जेव्हा तुम्ही ती भाषा ऐकाल तेव्हा असे वाटेल की काही माणसे नुसते भांडत आहेत, पण ते भांडत नसून त्यांची भाषा त्या लोकांचा आत्मसंघर्ष सूचित करते, निर्देशित करते. मराठी भाषेच्या पायाभूत रचनेचा संबंध देहभावाच्या, जागृतीच्या, प्राप्तीच्या, उत्क्रांतीच्या प्रक्रियेशी अत्यंत जवळचा आहे. म्हणजेच आत्म्याच्या जागृतीशी तसेच देहातून बाहेर पडलेल्या जागृतीमध्येच वेगाने प्रगती करणार आहे. म्हणून दत्तप्रभूंची अशी इच्छा आहे की मराठी भाषेमध्ये असे सिद्ध ग्रंथ निर्माण व्हावेत. त्यामुळे मानव जातीचे फार मोठ्या प्रमाणावर कल्याण होईल आणि त्यांचा फायदा होईल. त्याचबरोबर तू हेही लक्षात घे की ईश्वराने अर्जुनाला दिलेल्या वरानुसार ज्ञानेश्वरी नावाचा एक महान ग्रंथ मराठी भाषेतून खूप लोकप्रिय होईल असे भाकीत केले. तसेच श्रीपादांच्या आणि नरसोबाच्या म्हणजे नरसिंह सरस्वतीच्या दिव्य जीवनाचा इतिहास मराठीत लिहिला जाईल. त्या ग्रंथाला सिद्ध ग्रंथ म्हणून मान्यता लाभेल. तू हेही लक्षात ठेव की अर्जुनाला पुन्हा एकदा गीता ऐकण्याची इच्छा झाली होती, पण श्रीकृष्ण म्हणाले की ते शक्य नाही. पण त्याचबरोबर त्याने एक वर दिला. परमेश्वराच्या श्रीवाणीची महाध्वनी शक्ती ज्ञानेश्वर या नावाने मनुष्य रूपात जन्म घेईल
आणि तो गीताभाष्य मराठी भाषेमध्ये लिहिल. तो ग्रंथ एक महान सिद्ध ग्रंथ म्हणून ओळखला जाईल व मान्यता पावेल. श्रीपाद म्हणजे श्री दत्तप्रभूंनी खेचरी मुद्रेतील एका निराकार योग्याच्या रूपात ज्ञानेश्वर महाराजांना दर्शन दिले होते. एक महान शक्ती. प्रिय शंकर भटा, तू हे लक्षात घे की ध्वनिशक्ती मानवाचे, प्राण्याचे व पक्ष्यांचे रूप धारण करते. त्या ऊर्जा शक्तीचे परिवर्तन भौतिक वस्तूमध्ये होते. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्यवाणीच्या शक्तीचे रूपांतर ज्ञानेश्वर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले. नैसर्गिक भौतिक पदार्थ आणि शक्ती यांची एकमेकात आंतरिक अदलाबदल होते. तेव्हा मी म्हटले, श्रीपादांनी दर्शविलेल्या या विपुल कृपावैभवाचे मला खरंच मोठे आश्चर्य वाटत आहे. त्यावर एकमुखीनाथ उत्तरले, प्रत्येक मानवी व्यक्तीच्या कृतीचे दोन हेतू साध्य केले जातात. पहिला हा वैयक्तिक कामासाठी, तर दुसरा हा अखिल विश्वाच्या फायद्याचा असतो. जेव्हा त्या सर्वश्रेष्ठ महान शक्तीचा ह्या महान ग्रंथाचा लेखक म्हणून तुला निवडले, तुझे नशीब ठरवले, तेव्हा त्या कार्यापासून तुला आत्मानंद प्राप्त होईल. हा झाला तुझा वैयक्तिक लाभ. आणि जेव्हा सर्व लोक भविष्यकाळात हा ग्रंथ वाचतील तेव्हा त्यांना त्याच्यापासून आत्मानंद प्राप्त होईल. हा विश्वाला प्राप्त झालेला लाभ असेल. हे तथाकथित चरित्रामृत साधकावर प्रचंड लाभाचा वर्षाव करीत. त्यांच्या सर्व भौतिक आध्यात्मिक इच्छा पूर्ण करेल. तुझ्या असे लक्षात येईल की हा महान ग्रंथ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गुरुचरित्र आहे. हे चरित्रामृत तू 18 खंडामध्ये लिहिशील. त्यातील 6 खंड श्रीपाद वल्लभ अवताराशी संबंध असतील, 6 नरसिंह अवताराशी संबंध असतील, तर 6 स्वामी समर्थ अवताराशी संबंधित असतील. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. तर आता अशा रीतीने इथे आपला जो अध्याय पहिला होता तो संपलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत सांगितलेला आहे आणि नंतर काही दैवी घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्या काही वेळेस आपल्याला अकालनीय वाटतील, पण नंतर त्यांनी वाणीच्या शक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे. शंकर भटांकडून हे श्रीपाद वल्लभ चरित्र ज्या वेळेला श्रीपाद वल्लभांनी लिहून घेतलं त्याच्यामध्ये 2 हेतू कसे साध्य केले ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि या ग्रंथाचं महत्त्व हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि अशा या महान ग्रंथाचं थोड्या प्रमाणात का होईना पारायण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. श्रीपादांच्या दत्तप्रभूंच्या इच्छेनुसार सच जगात सगळे घडत असते. त्यांचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून आपण आज हा ग्रंथ वाचण्याचे सामर्थ्य ठेवू शकतो, पारायण करण्याचे सामर्थ्य ठेवू शकतो. त्यांच्या इच्छेशिवाय इथे काहीच होणार नाही. अनेक लोक ग्रुपला जॉईन होतात, पण ग्रंथ कथा ऐकण्याची इच्छा होणं, भाग्य होणे फार थोड्याच जणांनाच होतं. श्रीपाद वल्लभांना मी विनंती करतो की आमचे हे पारायण या श्रावण महिन्यात आपण पूर्ण करून घ्यावे, हीच आपल्या चरणी प्रार्थना. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.